मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। सोलापुरातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर। राजन पाटील, यशवंत माने आणि बबनदादा शिंदे भाजपात जाण्याच्या चर्चा। पक्षातील गळती रोखण्यासाठी राष्ट्रवादी सतर्क। राष्ट्रवादीतली गळती रोखण्यासाठी अजितदादांनी दत्ता भरणेंना सोलापुरात पाठवलं। भरणेंकडून सोलापूर शहर आणि ग्रामीण विभागाची स्वतंत्र बैठक। डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध। लूट करणाऱ्यांविरोधात आम्ही काम केलं, आता लोकांसमोर कसं जायचं? कार्यकर्त्यांचा भाजप शहराध्यक्षांना सवाल। सोलापुरात एकाच रात्रीत फडणवीसांनी गेम फिरवला। पुत्र अनावरणाच्या कार्यक्रमाची सभा ठरली निर्णायक। कार्यक्रमाला आजी माजी आमदारांची होती उपस्थिती। महादेव जानकरांनी महायुती सोडली तरी मी महायुतीसोबतच। रासपचे एकमेव आमदार रत्नाकर गुट्टींकडून वेगळी चूल मांडण्याचे संकेत। मी मोदीजींचा भक्त म्हणत महेश कोठारेंकडून स्तुती। महेश कोठारे भाजपची स्तुती करत असतील तर तात्या विंचू रात्री येऊन गळा दाबेल। महेश कोठारेंच्या विधानानंतर संजय राऊतांचा टोला। पुण्यातील भाजप नेत्याकडून धंगेकरांचा भटका कुत्रा असा उल्लेख। शिंदेंनी सांभाळलेल्या भटक्या कुत्र्याला आवरावं। भाजप नेते श्रीनाथ भिमाले यांचा धंगेकरांवर घणाघात। पुणेकर म्हणून मी धंगेकरांच्या पाठीशी उभा। सत्तेत असूनही धंगेकर विषय लावून धरतात, याबद्दल कौतुक। वसंत मोरेंकडून रवींद्र धंगेकरांची पाठराखण। हैदराबाद गॅझेटचा GR कायद्यापेक्षा मोठा आहे का? छगन भुजबळांचा सवाल। सरकार भूमिका घेणार नाहीये माहिती होतं म्हणून कोर्टाची पायरी चढलो, भुजबळांचं वक्तव्य। पुण्यातील शनिवार वाड्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त। हिंदुत्ववादी संघटना आणि इतर संघटनांनी आंदोलन करू नये यासाठी खबरदारी। दिवाळीच्या सुट्टीत शनिवार वाड्यात गर्दी। लाडकी बहीण योजनेत 164 कोटींचा घोटाळा। 12,000 पुरुषांनी 13 महिने प्रत्येकी 1,500 रुपये घेतल्याचं उघड। छत्रपती संभाजीनगरमध्ये दोघांकडून मित्राची हत्या घटना। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। दोन्ही आरोपी मुकुंदवाडी पोलिसांच्या ताब्यात। सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकांचं डिजिटायझेशन होणार, त्यामुळे नियुक्तीपासून ते निवृत्तीपर्यंतची माहिती एका क्लिकवर मिळणार। यासाठी महा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम ही यंत्रणा राबवण्यात येणार। पुण्यातील सारसबागेत दिवाळी पाडव्यानिमित्त तरुणाईंची गर्दी। पारंपरिक वेशभूषा करत तरुणाई मोठ्या संख्येने सारसबाग परिसरात उपस्थित। ऐन दिवाळीत परतीच्या पावसाचा धुमाकूळ। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचे। परभणी, जळगाव, कोल्हापूर, नांदेड, बीडसह अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस। शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। कल्याणकारी योजनेत घोळ न होण्यासाठी दक्षता। चुकीचं कागदपत्र दिल्यास शेतकऱ्यांच्या आधार कार्ड आणि फार्मर आयडी 5 वर्षांसाठी ब्लॉक होणार। रायगड जिल्ह्यात भात कापणी सुरू असतानाच मुसळधार पाऊस। भात शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल। ऐन दिवाळीत शेतकऱ्यावर आर्थिक संकट। मुंबईतील हवेच्या गुणवत्ता पातळीत घसरण। फटाक्यांच्या धुरामुळे नवी मुंबईत प्रदूषणात भर। रासायनिक आणि फटाक्यांच्या धुरामुळे हवेची गुणवत्ता आणखी खालावण्याची शक्यता। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।